सिन्नरमधली दृश्य पाहतोय। सध्या पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड सुरू झालेली आहे। मोठ्या प्रमाणात चक्काजाम आंदोलन करण्यात आलेलं आहे। सर्वपक्षीय चक्काजाम आंदोलन हे आयोजित करण्यात आलं होतं। पुणे नाशिक रेल्वेचा मूळ मार्ग हा पूर्ववत करण्यासाठी चाकण ते सिन्नर दरम्यान हे चक्काजाम आंदोलन करण्यात आलं होतं आणि सध्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरता मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात होता आणि त्याचाच परिणाम आपण पाहतोय। काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेण्यास सुरुवात केलेली आहे। सिन्नरमधली ही दृश्य आहेत। काही आंदोलकांना पोलिसांच्या गाड्यांमध्ये ठेवण्यात आलंय आणि ताब्यात घेतलेलं आहे। जुन्नरमध्ये खासदार अमोल कोल्हे आणि संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात या आंदोलनाचं नेतृत्व करतायत। या आंदोलनाची ताजी दृश्य आपण सिन्नरमधली पाहतोय। मोठ्या प्रमाणात सर्वपक्षीय आंदोलक, सर्वपक्षीय कार्यकर्ते इथं जमा झालेले आहेत आणि सध्या पोलिसांकडून या आंदोलकांची धरपकड सुरू झालेली आहे। मागणी काय आहे तर पुणे नाशिक रेल्वेचा मूळ मार्ग हा पूर्ववत करा। चाकण ते सिन्नर दरम्यान त्याच करता सर्वपक्षीय चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे। या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी अभिजित सोनवणे। अभिजित, आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय पोलिसांकडून सध्या काही आंदोलकांना ताब्यात घेण्यात येत आहे। यामुळे परिस्थिती सध्या बिघडू शकते का, आणखी तापू शकते का? अगदी बरोबर आहे। आंदोलक आक्रमक झालेले आहेत आणि आंदोलकांची मागणी आहे की नाशिक पुणे रेल्वे मार्ग जो आहे तो पूर्वीप्रमाणेच नाशिकहून संगमनेर, चाकण, नारायणगाव या मार्गेच व्हावा, या मागणीसाठी हे सगळं आंदोलन सुरू आहे। आंदोलक आक्रमक झालेले आहेत। महामार्ग रोखून धरण्यात आलेला आहे। त्यामुळे आंदोलकांना महामार्गावरून हटवण्याचे प्रयत्न आता पोलिसांकडून सुरू करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे काहीशी झटापट जी आहे ती आंदोलक आणि पोलिसांमध्ये देखील होताना आपल्याला बघायला मिळते। कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी खरं तर आंदोलकांना वारंवार आवाहन केलं जात आहे की त्यांनी महामार्ग रोखून धरू नये, चक्काजाम आंदोलन करू नये। मात्र आंदोलक आक्रमक आहेत आणि त्यामुळे कुठेतरी ही गोंधळाची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आपल्याला बघायला मिळते। नाशिक पुणे रेल्वे मार्गाचा जो प्रश्न आहे तो गेल्या अनेक वर्षांपासून खरं तर प्रलंबित होता। या रेल्वे मार्गाचं सर्वेक्षण देखील करण्यात आलेलं होतं आणि नाशिक पुणे रेल्वे मार्ग हा संगमनेर, पुढे आळेफाटा, नारायणगाव, चाकण अशा पद्धतीने होईल असं याचं नियोजन देखील पूर्ण करण्यात आलेलं होतं आणि हायस्पीड ट्रेन या मार्गावरून धावेल अशा पद्धतीचं देखील सांगण्यात आलेलं होतं। मात्र त्यानंतर अचानकपणे जीएमआरटी दुर्बिणीचं कारण देत हा रेल्वे मार्ग बदलण्यात आला आणि त्यामुळे कुठेतरी या सगळ्या परिसरामधल्या नागरिकांमध्ये खरं तर संतापाची भावना आहे। कारण हा रेल्वे मार्ग जर झाला तर नाशिक आणि पुण्याची कनेक्टिव्हिटी देखील अतिशय जलद होणार आहे। शिवाय या रेल्वे मार्गावर उद्योगांना देखील चालना मिळणार आहे, विकास होईल अशा पद्धतीची अपेक्षा खरं तर या सगळ्या भागातल्या नागरिकांना होती। मात्र हा रेल्वे मार्ग बदलण्यात आल्यामुळे आता ही सगळा संतापाची आणि आक्रोश जो आहे तो स्थानिकांमध्ये बघायला मिळतोय। आपण जर बघितलं तर एकीकडे आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली सिन्नर जवळ नाशिक पुणे महामार्ग रोखण्यात आलेला आहे। दुसरीकडे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर जवळ हिवरगाव पावसा या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे। तर पुढे चाकणमध्ये देखील अशाच स्वरूपाचं आंदोलन केलं जातं आणि त्यामुळे ठिकठिकाणी नाशिक पुणे महामार्ग आंदोलकांनी रोखून धरलेला आहे। महामार्ग सुरळीत करण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सध्या केले जात आहेत आणि त्यामुळेच कुठेतरी काहीशी झटापट जी आहे ती आपल्याला आंदोलक आणि पोलिसांमध्ये बघायला मिळते। काही आंदोलकांना ताब्यात देखील घेण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे ही सगळी गोंधळाची परिस्थिती सध्या आपल्याला बघायला मिळते। सध्या आपण ही जी गर्दी पाहतोय ही गर्दी आणखी आक्रमक होण्याची चिन्ह आहेत का? कारण काही लोकांना सध्या ताब्यात घेतलेला आहे आणि याचाच उद्रेक जर आणखी वाढला तर गर्दी देखील वाढू शकते का? अगदी बरोबर आहे। कारण या भागातल्या नागरिकांची जी मागणी आहे की नाशिक पुणे रेल्वे मार्ग जो आहे तो पूर्वीप्रमाणे संगमनेर मार्गे व्हावा, यासाठी खरं तर हे सगळं आंदोलन होतं। मागच्या काही दिवसांपासून या सगळ्या संदर्भामध्ये वारंवार या भागातल्या लोकप्रतिनिधी देखील ही मागणी लावून धरलेली होती। मात्र त्याचा विचार होत नसल्यामुळे खरं तर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आजचं हे चक्काजाम आंदोलन
केलं जातं आणि त्यामुळे काही जणांना, काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं असलं तरी देखील आंदोलकांचा आक्रोश कमी झालेला नाहीये. उलट आंदोलक अधिक आक्रमक होताना आपल्याला बघायला मिळत आहे आणि त्यामुळे कुठेतरी सध्या जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ती आणखी चिघळण्याची देखील शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळे परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांकडून शर्थीचे प्रयत्न सध्या केले जातात. कारण पुणे नाशिक महामार्गावरची वाहतूक देखील या ठिकाणी पूर्णपणे आता विस्कळीत झालेली आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे महामार्ग सुरळीत करण्याचे प्रयत्न सध्या पोलिसांकडून केले जातात. तर दुसरीकडे आंदोलक देखील चक्काजाम आंदोलनावर ठाम असल्यामुळे ही सगळी गोंधळाची परिस्थिती जी आहे ती निर्माण झाली आणि ह्या परिस्थिती जी आहे ती आणखी चिघळण्याची देखील शक्यता व्यक्त केली जाते. पोलिसांकडून धरपकड सुरू झालेली आहे. मागणी तर या आंदोलकांनी लावून धरलेलीच आहे, मात्र परिस्थिती जर आणखी चिघळली तर प्रशासनाकडे यावर काय आणखी पर्याय असू शकतो, कशा पद्धतीने परिस्थिती हाताळण्यात येईल? प्रशासनाकडून आणि पोलिसांकडून आवाहन केलं जात आहे आंदोलकांना की त्यांनी चक्काजाम आंदोलन करू नये. मात्र आंदोलक आपल्या मागण्यांसाठी आक्रमक झालेले बघायला मिळते आणि त्यामुळे पोलिसांसमोर सध्या हे आव्हान आहे की या सगळ्या आंदोलकांना शांत करून त्यांना महामार्गावरून बाजूला नेऊन महामार्गावरची वाहतूक कशा पद्धतीने सुरळीत करता येईल यासाठी पोलिसांकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र गोंदे फाट्याचा जो सगळा परिसर आहे या ठिकाणी समृद्धी महामार्ग देखील नाशिक पुणे महामार्गाला नक्कीच अभिजित, या संपूर्ण आंदोलनाच्या अपडेट्सकडे आपलं लक्ष राहीलच. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी. आंदोलकांच्या नेमक्या मागण्या काय आहेत त्या पुन्हा एकदा जाणून घेऊयात.